हॅलो नमस्कार, मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये। चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया। आजचं रुटीन काय काय आहे आणि जो आपला कालचा पॅकिंगचा व्हिडिओ आला आहे ना, किचनचं वगैरे साफसफाई केली होती त्यातलाच हा सेकंड पार्ट आहे। तो व्हिडिओ खूप मोठा होत होता त्यामुळे मी हा म्हटलं दुसरा बनवूया। आणि आता माझं किचनची ना भांडी वगैरे भांड्यांचं जाळं वगैरे सगळी क्लिनिंग झाली होती आणि तिकडे एका साईडला उन्हामध्ये मी ठेवले सुकायला। आणि आता इथे पडदे वगैरे पण मी क्लीन करत आहे। खाली माझ्या मैत्रिणी वगैरे होत्या, छान गप्पा वगैरे मारत ना मस्त माझं इथं काम चालू होतं। आणि आज ना खूपच माझं काम झालं होतं कारण किचनचे वगैरे पूर्ण साफसफाई केली, त्याच्यानंतर पडदे वगैरे सगळे धुतले, बाकी जे बारीक सारीक होतं ना सगळं धुवून घेतलं। कारण इथं खाली पाणी होतं तर खाली पाणी असल्यामुळे ना सगळ्या गोष्टी इझिली धुवून पण झाल्या। आणि पाणी जास्त लागतं, पडदे वगैरे असले ना पाणी भरपूर लागते। तर बघा इथं चाललंय माझं मस्त आता कपडे वगैरे धुवायचं। आणि दीदी वगैरे आहेत ना त्यांच्या पण गप्पा वगैरे चालू आहेत, मुलांचं खेळायचं चालू आहे, सगळीकडे दंगा वगैरे चालू होता आणि त्याच्यामध्ये मी माझ्या कामामध्ये एकदम मग्न होती। तर चला करा मग ब्लॉग कंटिन्यू, बघूया आजचं माझं रुटीन काय काय आहे। जसे म्हणजे आपले जम्मूतून जायचे दिवस आहेत ना ते कमी होत आहेत। लवकरच आपण जम्मू काश्मीरला बाय बाय करून जाणार आहे। आणि सगळी पॅकिंग वगैरे करताना खूप असं वाईट पण वाटते की आपण इथं 4 वर्ष राहिलो आणि आता इथं सगळं सोडून जायचं। पण काय करणार, जायला तर पाहिजेच कारण एवढ्या दिवसच होते आपले इथं, तर जावं तर लागणार। आणि आता इथं चालले बघा कपडे वगैरे धुवायचे। आता माझे पडदे वगैरे पण झाले होते, त्याच्यानंतर मला अजून कपडे धुवायचे आहेत। तर आता हे पडदे वगैरे सगळे सुकवून घेतो मशीनमध्ये, त्याच्यानंतर कपडे धुवायला घेईन। तर चला मग करा ब्लॉग कंटिन्यू। आणि चला आता थोडंफार ना कामं आवरली आहेत आपली आणि आज ऊन पण नाही, एवढं सगळं धुतलंय। पण चला काही नाही, आता काय आपल्याला जास्त गरजेचं नाहीत कुठलं लगेच वाळायला पाहिजे असं काही नाही, 2-3 दिवसानं वाळलं तरी हरकत नाही। आता घरातलं मी थोडंफार आवरून गेलतो, अजून मला फरशी पुसायचे, झाडू वगैरे मारायचंय। तर पाणी आता गेलंय खाली, अजून कपडे धुवायचे आहेत पण पाणी गेलं तर राहू दे। चला काही नाही, कपड्याचं तर काय नाही धुतलं तरी चालतील, पण जे पडदे डबे वगैरे होते ना आपलं भांड्याचं कपाट वगैरे हे सगळं धुतलंय। आता जे मेन गरजेचं होतं ते तर झाले, बाकी कपडे वगैरे राहिले तर चालतील, उद्या मी धुईन। आणि कसं ह्या कामाला पाणी जास्त लागतं, पाणी व्यवस्थित असलं तर किती पण असू दे धुवायला काहीच वाटत नाही। तर आता बघते पाणी येते की नाही आलं तर काय राहून दे, बाकीचं आवरले। तर इथलं मी किचनचं सगळं फरशा वगैरे पुसतो, बाकी हॉलच्या वगैरे। आणि अर्णव कुणाला आहेतच खाली, पाणी तिथं खेळत बसल्या 2 जण, अर्णव आहे कुणाला तर खालीच आहे। चला आता थोडासा चहा बनवते कारण मला खूप थकल्यासारखं झालंय, थोडासा चहा घेईन, त्याच्यानंतर मग बाकीची कामं बघते। करा ब्लॉग कंटिन्यू। आणि चला एका साईडला चहा ठेवलाय आणि दूध पण गरम करायला ठेवलं होतं। आणि चहा प्यायचं हे टाइम नव्हतं, 12 वाजले होते, पण आज मला ना खूप कंटाळा आलाय त्यामुळे म्हटलं चला थोडा चहा बनवूया। आणि चला आता दुपारनंतर ना व्हिडिओ घ्यायला काही जमलंच नाही कारण दुपारनंतर भरपूर अशी कामं होती, कुणाला झोपवायचं, स्वयंपाक, हे बाकीचं फरशी वगैरे पुसायचं पण राहिलेलं। आता सगळं आवरलंय, स्वयंपाक पण थोडाफार झालाय। तर चला म्हटलं थोडा व्हिडिओ घेऊया। आणि जे आता सुकलेलं आहे ना त्याला अजून व्यवस्थित पॅक करायचंय, ते काही झालं नाही। तर थोडंसं आता स्वयंपाकाचं केलंय आणि ते आता मी पॅक करून ठेवते, काय काय आहे ते चला बघूया। आणि इथं ना हे भांड्यांचं रँक वगैरे सगळं आता माझं साफ करून झालंय। इथं पण थोडीफार भांडी आहेत, हे सगळे मला आता भरून ठेवायचे आहेत। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये पण ना भरपूर अशी भांडी आहेत, हे पण सगळे पॅक करतो। पडदे वगैरे पण आपले धुवून झालेत, पडद्यांना पण आता व्यवस्थित फोल्ड करायचे आहेत। बाकी आपल्या ह्याची कवर वगैरे आहेत, तर हे मला सगळं पॅक करून ठेवायचं आहे। आणि आज ना कामाची गडबड एवढी होती, माझ्या आज फ्रेंड आल्या होत्या मला गिफ्ट द्यायला, कारण आता आपलं जायचं टाइम जवळ आले ना तर गिफ्ट देतातच। तर
छान छान असे मला गिफ्ट आले. तर माझ्या एका फ्रेंडनं मला हे पर्स गिफ्ट दिले आणि दुसऱ्या फ्रेंडनं साडी, बांगड्या. तर खूप छान अशी साडी गिफ्ट केल्या. आणि जेव्हा ते आले ना तेव्हा व्हिडिओ घ्यायला काही जमलं नाही, कारण मी काय तर कामात होते आणि माझ्या लक्षात पण आलं नाही व्हिडिओ घ्यावा. कधी कधी कुणाला आवडतं नाही आवडतं, त्यामुळे मी काही व्हिडिओ घेतला नाही. चला म्हटलं आता दाखवते. तर खूप छान गिफ्ट आहे, तर खूप खूप मला आवडलं. आणि मस्त अशा बांगड्या दिल्या, टिकल्याचं पॉकेट, साडी, पर्स आणि खूप छान. आणि ह्या गिफ्टसाठी ना मी त्या दोघींना खूप छान थँक्यू पण म्हणता येईल, कारण खूप छान गिफ्ट दिलं, मला खूप आवडलं. तर चला आता जे आपलं साहित्य आहे ना ते मला आता पॅक करून ठेवायचंय. खूप वेळ झालाय, आता 7:30 वाजले. थोडंफार स्वयंपाकाचं आवरले आणि आता आपली राहिलेली कामं करूया. चला सगळा पसारा दिसत असेल, कारण जे आपलं साहित्य न्यायचं आहे ना ते मी सगळं धुवून वगैरे इथंच आणून ठेवलंय, जेणेकरून पॅकिंग करताना आपल्याला इझी होईल. सगळ्या गोष्टी हाताखाली असल्या तर लगेच पॅक करता येतात. तर ह्या रूम मध्ये खूप असा पसारा झालाय. चला काही नाही, थोड्या दिवसांनी सगळं पॅक केल्यानंतर सगळी रूम व्यवस्थित साफ होईल. तर आता ही आहे माझ्याकडे, ह्याच्यामध्ये ना ते सगळे डबे पॅक करून ठेवते मी. आणि चला आता राहिलेला स्वयंपाक बनवायचा आहे, वगैरे करीन. तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते, कारण व्हिडिओ खूप मोठा होत आहे. आणि आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला, आजकाल पॅकिंग सुरू आहे ना तर खूप थकल्यासारखं होतं, कारण आपलं रूम आहे ती वरती, खालीवर दिवसभर एवढा त्रास होतो ना. आता पाय एवढे दुखतात, मला तर असं वाटतं जेवायला पण नको, आरामच करावा. पण आज कुणाला तर जेवायला दिलंच पाहिजे. चला तर मग हा व्हिडिओ इथंच संपवते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडला तर छोट्याने खूप सगळं प्रेम करा, मोठ्याने खूप सगळा आशीर्वाद द्या. भेटूया अशाच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. ओके बाय. जय महाराष्ट्र. बाय बाय.